राज्यातल्या विधानसभेच्या सर्वच जागांचं गणित क्लिअर झाले। काही मोजके मतदारसंघ सोडले तरी राज्यातल्या सर्वच मतदारसंघात नेमक्या कशा लढती होतील हे स्पष्ट झाले। राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागा वाटपानंतर प्रत्येक पक्षाच्या यादीवर आता क्रिया प्रतिक्रिया येत आहेत। अशीच चर्चा आहे सध्या भाजपच्या पुण्यातल्या उमेदवारांची। याही वेळी कोथरूड आणि कसब्याच्या जागेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर ब्राह्मण उमेदवार दिला नसल्याची चर्चा आहे। यावेळी पुण्यातून प्रमुख पक्षांनी एकही उमेदवार ब्राह्मण समाजातून दिलेला नाही। अशा वेळी अगदी भाजपनेही ब्राह्मण समाजाला न्याय दिला नसल्याची टीका करण्यात येते। त्यामुळे भाजपने ब्राह्मण उमेदवार नेमका का दिला नाही, यामागे इलेक्शन मेरिट नेमकं काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहतात लगाव बत्ती। तर पुण्यात वडगाव शेरी, हडपसर, पर्वती, खडकवासला, कोथरूड, शिवाजीनगर, कसबापेठ आणि पुणे कंटोन्मेंट हे असे 8 विधानसभा मतदारसंघ येतात। मात्र अजित पवार यांच्याशी युती झाल्यानं भाजपला काही मतदारसंघ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना सोडावे लागणार होते। यामुळेच मग वडगाव शेरी आणि हडपसर या दोन्ही मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा दावा मान्य करण्यात आला आणि या दोन्ही जागांवर अजितदादांनी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली। यामुळे हडपसरमधून चेतन तुपे तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे रिंगणात आहेत। त्यामुळे पुणे शहर परिसरात भाजपच्या वाट्याला यावेळी 6 जागा आल्या आहेत। यापैकी पुणे कंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जागेसाठी राखीव असल्यानं तिथून ब्राह्मण उमेदवार देण्याचा प्रश्न नव्हता। त्यानंतर नंबर लागतो पर्वती विधानसभा मतदारसंघाचा। एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला हा मतदारसंघ माधुरी मिसाळ यांच्या माध्यमातून गेली 3 वर्ष भाजपच्या ताब्यात आहे। यामुळे त्यांची चौथ्यांदाही दावेदारी होती। त्यांना स्थानिक भाजपचे नेते श्रीनाथ भिमाले यांचे कडवे आव्हान होते। श्रीनाथ भिमाले तिकिटासाठी आग्रही होते। हे दोन्ही इच्छुक ब्राह्मण समाजातून नव्हते। त्यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघात दोन्ही टॉपचे इच्छुक हे ब्राह्मणेतर समाजातून होते। अशा वेळी मग भाजपने पुन्हा माधुरी मिसाळ यांच्यावर विश्वास दाखवलाय। यानंतर येऊ खडकवासला मतदारसंघात। खडकवासला मतदारसंघातून भाजपचे भीमराव तपकीर हे गेले 2 टर्म आमदार आहेत। मात्र 2019 मध्ये त्यांचं मताधिक्य हे अगदी काठावर होतं। अशा वेळी भाजप त्यांना तिसऱ्यांदा संधी देणार का, यावर प्रश्नचिन्ह होतं। सोबतच माजी आमदार कुमार गोसावी हे देखील इच्छुक होते। या मतदारसंघातून भाजपमधील माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, हरिदास चरवळ, दीपक नागपुरे, दिलीप येडे पाटील यांनीही पक्षाकडे उमेदवारीची इच्छा बोलून दाखवली होती। पण अखेर पक्षाने भीमराव तपकीर यांनाच हॅट्रिक करण्याची संधी दिली। याही मतदारसंघात कोणताही मोठा ब्राह्मण चेहरा चर्चेत नव्हता। यामुळे भाजपला इथेही ब्राह्मण चेहरा द्यायचा की नाही अशी कसरत करावी लागली नाही। यानंतर येतो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ। शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे आमदार आहेत। सिद्धार्थ शिरोळे हे फर्स्ट टर्म आणि तरुण आमदार असल्यानं या उदयोन्मुख नेतृत्वाची भाजपकडून तिकीट कापण्याची शक्यता कमीच होती। सोबतच जे इच्छुक होते त्यांचा ग्राउंड कनेक्टही तितका नव्हता। तरीही राजेश पांडे सारख्या इच्छुकांना भाजपने महामंडळावर संधी दिली। मात्र भाजप समाजाचा उमेदवार असावा अशी मागणी केली जाते कोथरूड आणि कसबापेठ मतदारसंघातून। यापैकी कोथरूडमधून भाजपने पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली आहे। उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच चंद्रकांत दादांनी तयारी केली होती। सोबतच गेल्या 5 वर्षात बाहेरचा उमेदवार हा शिक्का पुसण्यासाठी दादांनी मेहनत घेतल्याचं चित्र आहे। अशा वेळी चंद्रकांत दादांचं पक्षातील स्थान पाहता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची फक्त औपचारिकता बाकी होती। सोबतच विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच कोथरूडचं ब्राह्मण नेतृत्व मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेची खासदारकी स्वीकारल्यानं विधानसभेवरील दावा मागे पडला। सोबतच वर्षभरापूर्वी भाजपात दाखल झालेले श्याम देशपांडे यांचंही कोथरूडमधून इच्छुक म्हणून नाव पुढे येत होतं। मात्र चंद्रकांत दादांसमोर त्यांचं इलेक्टिव्ह मेरिट पुन्हा एकदा बऱ्यापैकी मागं पडलं आणि त्यामुळे कोथरूडमधून चंद्रकांत दादा पाटील हेच भाजपचे उमेदवार म्हणून पुढे आले। मात्र या सर्वांपेक्षा वेगळी परिस्थिती आहे कसबापेठ विधानसभा मतदारसंघात। पुण्यातून कोथरूड नाही तर कसब्यातून तरी ब्राह्मण उमेदवार देण्यात यावा अशी मागणी काही ब्राह्मण संघटनांची होती। त्यातच मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने टिळकांच्या घरात तिकीट न देता हेमंत रासने यांना तिकीट दिलं होतं। मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता। त्यामुळे पुन्हा एकदा हेमंत रासने यांच्याऐवजी ब्राह्मण समाजातून उमेदवार असावा अशी मागणी तीव्र झाली होती। त्यामुळे कुणाल टिळक आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे हे पुन्हा उमेदवारीच्या रेसमध्ये होते। यामध्ये कुणाल टिळक यांना याआधीच निवडणूक लढण्याचा कोणताही अनुभव नव्हता। मात्र पोटनिवडणुकीनंतर ऍक्टिव्ह झालेले कुणाल टिळक यांनी सातत्याने ब्राह्मण कार्ड खेळत मेरिटवर तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते। मात्र केवळ त्याच मेरिटवर भाजपने पुन्हा एकदा कुणाल टिळक यांची उमेदवारी नाकारली। कारण मतदारसंघातील कनेक्ट आणि काम बघता हेमंत रासने आणि धीरज घाटे यांचं मेरिट हे कुणाल टिळक यांच्यापेक्षा जास्त आहे। हे सरळ साधं गणित आहे। अशा वेळी रासने किंवा घाटे असा निर्णय भाजपला घ्यायचा होता आणि पक्षाने पुन्हा एकदा रासने यांना संधी दिली। रासने यांना संधी देण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे कसबापेठ जरी ब्राह्मण मतदारसंघ म्हणून पुढे केला जात असला तरी मतदारसंघातील जातीची गणितं वेगळी आहेत। मतदारसंघात 23.85% मराठा,
ओबीसी 31.45%, मुस्लिम 10.5%, दलित 13%, ब्राह्मण 13.25% आणि इतर 7.1% असं जातीगणित आहे. यामुळे केवळ ब्राह्मण समाजाच्या प्रेशरमुळे उमेदवार बदलला असता तर मतदारसंघात ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर निवडणूक होण्याची शक्यता होती. या नरेटिव्हचा फटका भाजपला पुण्यात आणि अन्य भागातही बसला असता. त्यातच विरोधात रवींद्र धंगेकरांसारखा उमेदवार असताना भाजपला अशी रिस्क घेऊन चालणार नव्हतं. महत्त्वाचं म्हणजे विधानसभेतील कसर भाजपने लोकसभेत देखील भरून काढली. लोकसभा निवडणुकीत कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर उमेदवार असतानाही भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना कसब्यातून 87,565 मते मिळाली, तर धंगेकर यांना 73,082 मते मिळाली. यामुळे कसब्यातून भाजपला 14,483 मतांची आघाडी मिळाली. भाजपच्या या मतदारसंघातील कमबॅक करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे पोटनिवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून हेमंत रासने हे मतदारसंघात पुन्हा उतरले होते आणि वर्षभरात त्यांनी त्यांचा स्थानिक कनेक्ट पुन्हा एकदा मजबूत केला होता. यामुळे मग ब्राह्मण कार्ड मागे पडत इलेक्टिव्ह मेरिटवर हेमंत रासने यांनी पुन्हा एकदा धीरज घाटे यांना मागे टाकलं आणि कसब्याची उमेदवारी मिळवली. थोडक्यात पुण्यातील सर्वच मतदारसंघात भाजपने इलेक्टिव्ह मेरिटवर जास्त लक्ष दिल्याने याही वेळेस पुण्यात ब्राह्मण समाजातून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट देता आलेले नाही. अशा वेळी ब्राह्मण समाज हे भाजपचं विजयाचं गणित समजून घेणार की विरोधात मतदान करणार हे येत्या काही दिवसात कळेलच. तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.